पावण्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालकची भजी। हे बघा, पालक म्हटलं का त्यामध्ये खूप कॅल्शियम असते आणि तो नेहमी पालक खावा, आपली हाडं बळकट होतात, मजबूत होतात, त्याच्यासाठी हा पालक खायचा असतं। लहान मुलांना त्याचं सूप करून देऊ शकता, तुम्ही भाजी करून देऊ शकता, मुगाची डाळ घालून किंवा आपल्या डाळीमध्ये घालून। असं पालकचे खूप प्रकार करता येतात। पकोडा, नंतर आपलं पराठा, हे सगळं आपण पालकचं करू शकतो। तर काही करून तुमच्या पालक हा पोटात गेलाच पाहिजे। तर चला आपण आता पालकची भजी करायला सुरू करूया। पालकच्या भज्यासाठी आपण हा एक जोडी पालक घेतलेला आहे, तो मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता मी हा कापते। हा कसा गावठी पालक आहे, त्याच्यामुळे बारीक बारीक पानं असतात। एकदम काय बारीक कापायला पाहिजे वगैरे असं पण काही नाही। आता हा सगळा मी कापून घेते। हा आपला पालक कापून झालेला आहे। हे 1 वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालते आणि हा पालक आता ह्याच्यामध्ये मी घालते। पालकाला कसं पाणी जास्त सुटते ना। आणि ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक कापते। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घाला, मी थोडं लाल तिखट पण घालणार आहे। ह्या मिरच्या 3 घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतले, ती पण कापते। आणि हे 2 कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत, ते घालते। पालकमध्ये कसं भरपूर कॅल्शियम असते, त्याच्यामुळे पालक नेहमी खावा। लहान मुलांना तर डॉक्टर पालकच खायला सांगतात। तर हे सगळं मी आता घालून घेतलं ह्याच्यामध्ये। आता थोडंसं मीठ घालते, आपल्या टेस्टप्रमाणे घालायचं। हिंग घालते, हळद आहे, पाव चमचा हळद आणि हिंग, ओरिगॅनो घेतले पाव चमचा, हा गरम मसाला आहे, ही मिरची पावडर आहे, ओवा मी हातावर क्रश करून घेतलेला आहे, तो घालते। हे तीळ घेतलेत, हे धणा पावडर आहे आणि ही आलं लसूण पेस्ट आहे। हे सर्व आपण एकत्र करूया। आता आधी पाणी घालायचं नाही, कारण ह्याला कांद्याला पण आपलं पाणी सुटणार आणि पालकला पण। आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते। हे आपलं सगळं मिक्स केलेलं आहे। आता मी तेल तापत ठेवलेलं आहे तिकडे। तेल तापलं का ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकूया गरम, म्हणजे सोडा बिडा नको टाकायला। चला आपलं हे मिश्रण आता आपण गरम करत ठेवलेलं आहे। आता ते तेल गरम झालं त्यामध्ये 1 चमचा तेल मी ह्याच्यात टाकणार आहे, ह्या मिश्रणामध्ये, आणि भजी काढायला मग सुरुवात करूया। आपलं तेल गरम झालेलं आहे, मी ह्यामध्ये टाकते, या मिश्रणामध्ये, आणि परत मिक्स करून घेते। आता मी तेलामध्ये ही भजी सोडते। आता आपली भजी घालून घेऊया आपण, घालून घेऊया एका साईडने। चांगली तांबूट झाली का आपण काढूया, व्हायला पाहिजे थोडी। आता ही आपली भजी झालेली आहे, ती मी काढून घेते। आता मी दुसरी भेळ टाकते, जरा अशी फिरून घ्यायची, म्हणजे सगळीकडे सारखी होतात आणि खूप खायला सुद्धा छान लागतात। आता ही मी उलटून घेते।
भजी बोललं का मिरच्या आल्यास, तर ह्या मिरच्या पण आपण 4 तळून घेणार आहोत. त्याला मधनं चिऱ्या दिलेल्या आहेत. सकाळी जेवताना किंवा संध्याकाळच्या चहाच्या टायमात ही भजी खायला छान वाटतात. आता पाऊस सुरू झाला का नेहमी भजी, कांदा भजी, पालकची भजी, कसली कोबीची भजी असं चालूच राहतं. बटाटा भजी. ही आता मी काढून घेते, दुसरा घाणा टाकला. तर आपली छान अशी कुरकुरीत पालकची भजी झालेली आहे. त्याबरोबर ह्या मिरच्या तळल्यात, त्याला थोडं मीठ लावलं आणि ही लसणीची चटणी केलेली आहे मी. तर आपल्याला आता खायला ह्याच्याबरोबर आपण खाऊ शकता किंवा मिरचीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि मग 1 कप मस्तपैकी चहा प्यायचा. तर हा माझा तुम्हाला पालकच्या भजीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद. पुढचा व्हिडिओ घेऊन आम्ही येतच आहोत.